उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागलेला येऊ दे, पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ दावजी. मित्रांनो, ज्याप्रमाणे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र हा दौरा आपण मागच्या 2 सत्रांमध्ये बघितला, तर आता उरलेला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर त्याच्यानंतर नाशिक या 2 जिल्ह्यांचा जो शेतकरी मेळाव्याचा दौरा आहे तो आपण मागच्या 2 दिवसामध्ये पूर्ण केला. नाशिक म्हणजे द्राक्षाचं माहेरघर आणि आधुनिक रासायनिक शेतीचं जे तज्ज्ञ आहे त्यांचं माहेरघर. मित्रांनो, नाशिकची ओळख, द्राक्षाची ओळख आज का पुसते, का पुसट होते, आणि ते सगळे शेतकरी आज एका बाजूला लाखो रुपये कमवत असताना ते पुन्हा आता भाजीपाल्याकडे मागं वळत आहे, कुठेतरी मक्काकडे वळत आहे, दुसऱ्या कुठल्या तरी पिकांकडे वळत आहे. तर असं का होतं आहे? कारण त्यांनी ज्या पद्धतीने शेतीची रचना केलेली होती ती रचना चुकीच्या पद्धतीने आज त्यांना प्रतिसाद देते, ती काम करत निघते. त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं वैज्ञानिक ज्ञान, त्यांच्या शास्त्रीय पद्धती या सगळ्या गोष्टी तिथे काय झालेल्या आहे, अपयशी ठरलेल्या आहेत. त्यांच्या हातामधून त्यांची जमीन सुटलेली आहे, त्यांची पिकं त्यांच्या हातामधून सुटलेली आहे. ते एक प्रकारचे नैराश्य आणि दडपणामध्ये. आणि अशा जिल्ह्याचं शेतकरी आनंद मेळावा आपल्याला जेव्हा घ्यावायचा असतो तेव्हा निराश झालेले शेतकरी किती प्रतिसाद देतील याबाबत शंका आहे. म्हणून पहिला दिवस जो सुरू झाला तर आपण जेव्हा व्हिजिटला गेलो तर अचानक त्यांना कळलं होतं की त्यांच्याकडे व्हिजिट होणार आहे. पण जाताना जेव्हा आपण नाशिक सोडलं आणि दिंडोरीचा रस्ता लागला तर दोन्ही तर्फा आपण बघत होतो टोमॅटोच्या खराब झालेली शेती. आपण जसं म्हटलो की जसं काय सगळ्या टोमॅटोंच्या काड्या उभ्या आणि गुंगरं लटकलेले, म्हणजे नवीन व्हरायटीसारखं आहे. मी पोरांना म्हटलो, अरे ही नवीन व्हरायटी, गुंगरं व्हरायटी, सगळे गुंगरं लटकलेले. तर ज्या शेतामध्ये पाला आहे तिथं फळ नव्हतं, आणि जिथं फळ आहे तिथं पाला नव्हता. CN रेशो पूर्ण डिस्टर्ब होता. एक तर C होता नाहीतर N होता, दोन्ही सोबत कुठेच. हा CN रेशो डिस्टर्ब कशामुळे झाला? त्यांच्याकडे सेंद्रिय कर्बन नसल्यामुळे. याचंच त्यांना कुठलंच ज्ञान नाही. आणि जेव्हा दुतर्फा आपण बघत गेलो होतो 60 किलोमीटरपर्यंत तीच अवस्था. खोरी फाट्याला गेलो पार अगदी वडीला क्रॉस करून, तर त्या खोरी फाट्याच्या दोन्ही बाजूला समोर मार्केट आणि दोन्ही बाजूला घुंगरं लटकलेले, अक्षरशः घुंगरच लाल लाल, पांढरे पांढरे, हिरवे हिरवे असे, बरोबर आहे की नाही. बिचाऱ्या काड्या अशा वाळलेल्या उग्या आणि शेजारी मार्केट. त्या मार्केटमध्ये जाताना आपले खेमनर साहेब गेले आतमध्ये आणि त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. तर शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की माझा 1 एकर प्लॉट आहे, जो खर्च झाला आहे लाख रुपये, त्याच्यामध्ये औषधांचा खर्च 50,000 रुपये, पावसात फवारे मारले म्हणे. द्राक्ष शेतकरी ते करतोच. तुमचं नाव काय? पप्पू शेख. पप्पू शेख. आणि कुठून तुम्ही गाव? पिंपरी अंचल. पिंपरी अंचल. आणि आता तुम्ही किती जाळ्या आणल्या होत्या? 47. हे मार्केट कुठलं आहे? खोरी फाटा. खोरी फाटा. खोरी फाटा. दिंडोरी. दिंडोरी. तुम्हाला काय भाव लागला आता? 270. एवढा कमी का बरं लागला? मला
जास्त नाही फार खराब झाल्या टमाट्या पावसाने सगळ्या खराब झाल्या 2-3 खुडे होतील 2-3 खुड्यामध्ये खराब झाला. हा तुम्हाला जर भाव जास्त पाहिजे तर माल कसा पाहिजे? चांगलं पाहिजे. चांगला पाहिजे. टमाटर शेती केमिकल मध्ये करता तुम्ही बरोबर? हो केमिकल वापरता. परवडते का केमिकल मध्ये? परवडत तर नाही पण नाही ना ते आता नावीला आता कमी ₹1 लाख खर्च झाला. लाख रुपये हा आतापर्यंत झाले 15,000 रुपये फक्त. हा 1 लाख रुपये खर्च झालाय हा आणि फक्त 15,000 झाले. 15,000 रुपये झाले. मग कशी परवडायची ती? मग हा अर्धा भागवल पण वसूल होणार नाही. अर्ध बी नाही वसूल होणार. नाही आता 10-20 हजार परत होतील संपला माल. संपला माल. दिवसातून काही वेळेस 2 टाइम पावडरी दिवसातून 2 टाइम पावडर मारल्या. सकाळी मारली धुवून गेली का पुन्हा दुपारी मारायची. सकाळी मारली धुवली परत मारायची. हा झाड शेतात नाही जाऊ. का बरं नाही? जमिनीत कस राहिल्या नाही. काय काय जमिनीत कस राहिल्या नाही. जमिनीत कस राहिलं? हा रासायनिक खते टाकून जमिनीत कस राहिल्या नाही. बरोबर आहे. म्हणून झाड अशक्त झाली. अशक्त झाली. म्हणून शेतकरी बी अशक्त झाला. अशक्त झाली. बरोबर आहे की नाही? मग आणि ते सगळं ज्यावेळेस आपण बघितलं त्या शेतकऱ्याच्या व्यथा बघितल्या की लाख रुपये खर्च केला आणि 25,000 होतील की नाही याची गॅरंटी नाही. मार्केटमध्ये माल इकडे तिकडे फेकलेला सगळीकडे लाल झालेला आणि असा माल शेतकऱ्यांना विकावा लागतोय. आणि जेव्हा ती सगळी विजिट करून आम्ही पुढे गेलो तर हिरामन जोपे नावाचे आपले जुने शेतकरी आहे 5 वर्षापूर्वीचे युजर, तर त्यांच्या शेतामध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर आजूबाजूला बघितलं तर तो रस्ता जंगल आणि आजूबाजूला सगळे टोमॅटोचे लटकलेले प्लॉट्स सगळे, तिथं पण तीच परिस्थिती सगळी आजूबाजूला. आणि जेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या जवळ गेलो तर त्याचा प्लॉट न भूतो न भविष्यती. पटकन मला असं वाटलं की 20 वर्ष आपण पाठीमागे, 20 वर्षापूर्वी हे असे टोमॅटो आम्ही पिकलेले पाहिजे. इथून इथं गेलं की जाळी भरायची आणि त्या टोमॅटोची क्वालिटी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळातला माल आणि शेंड्याचा माल. तर 6 स्टेप्स होत्या. शेंडा जसा आहे तसंच खाली त्याचं सेटिंग आहे बघा. आणि तसं खाली गेले तुम्ही पूर्ण झाडाची ग्रीनरी आणि त्याचं सेटिंग बघू शकता. पूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये असा प्लॉट नाही आहे. तळातला माल तो तोडलेला होता 1 स्टेपचा, त्याच्यावर 6 स्टेप होत्या, म्हणजे 7 स्टेपमध्ये माल होता. म्हणजे पिकलेला, कच्चा, मध्यम साईज, छोटी साईज, सेटिंग आणि फ्लावरिंग आणि शेंडा. वरती फ्लावरिंग आहे, त्याच्या खाली सेटिंग झालेलं आहे, त्याच्या खाली साईज सुरू झालेली आहे, खाली साईज झालेली आहे, परत त्याच्या खाली मध्यम साईज झालेली आहे, खाली आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. म्हणजे एकाच फांदीला सर्व स्टेप्स आहेत. त्या शेतकऱ्याने 2 बेसल डोस टाकले होते, RNPH, SSM आणि कृषी अमृत, म्हणजे सम्राट डोस आपण जो नवीन आता याला म्हणतो की RNPH आणि SSM सोबत कृषी अमृत जेव्हा एकत्र घेतला त्याला सम्राट डोस म्हणते. RNPH आणि कृषी अमृतला किंग डोस म्हणतो आणि RNPH आणि SSMला आपण क्वीन डोस म्हणतो. बरोबर. शिलाजीत आपला प्रिन्स डोस आहे. मधून मधून राजा राणीच्या मध्ये एकदा येऊन जातं. त्या शेतकऱ्याचे टोमॅटो पाहिल्यानंतर आणि त्याचं गेल्या त्याचं तोंडातून वाक्य निघालं, सर LSQची खतरनाक ताकद आहे शिलाजीतची. सर LSQचे रिझल्ट आहे. LSQ त्यांनी LSQ स्वतः जमिनीमधून 2 वेळास बेस केलं होतं आणि वरतून फवारणीमध्ये 3 वेळा केलं होतं. आणि त्यातला एक फवारा त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याला दिला होता ज्याने फक्त कृषी अमृत वापरलं होतं. तर ज्या 4 गल्ल्यांना त्यांनी मारलं होतं त्या 4 गल्ल्यांचं रूपच वेगळं होतं. त्याची सेटिंग, त्याचं साईज, त्याची शायनिंग, त्याचं फ्लावरिंग, त्याचे फुलं मोठी होते, इकडचे फुलं छोटे होते, इकडं अर्धा पाला गळून गेला होता, इकडचा पाला एकदम तेजदार होता. पूर्ण प्लॉटमध्ये त्याच्यात ते उघडच पडत होतं सगळं. हा आपला SCT वैदिकचा 100% हिरामन जोपळे यांचा प्लॉट आहे 1 एकरचा. आणि शेजारी आपण जर पाहिलं फक्त मध्ये रस्ता आहे आणि इथे हा यांचा प्लॉट आपण बघू शकतो. हा प्लॉट खालून उभारला आहे बघा पूर्ण, आपण बघतोय बघा. तुम्ही हा प्लॉट सेम तारखेला लावलेला आहे. तुम्ही याला कृषी अमृत टाकलं होतं, सॉइल चार्जर पण दिलं होतं, पण नंतर काय दिलं? नंतर काहीच नाही दिलं, केमिकल दिलं. म्हणजे वॉटर सोल्युबल. बरोबर आहे ना. त्यांनी शिलाजीत वापरलेलं की तुम्ही नाही वापरलं, त्याचा फरक तुम्हाला लगेच जाणवतोय. तुम्ही इथे फवारा दिला होता कुठे म्हणे सांगतो तुम्हाला. म्हणजे हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये ह्या कडाच्या 3 सऱ्या वेगळ्या चमकताय, बरोबर ना. आणि ह्या बाकीच्या सऱ्या पिवळ्या पडल्या खालून, बरोबर ना, उबळून गेल्या. आणि ह्या तिघांची काळोखी वेगळी, म्हणजे वेगळी व्हरायटी आहे का? नाही, व्हरायटी एकच आहे. मग तुमच्यापासून इकडच्या 3 गल्ल्या वेगळ्या दिसतात आणि इकडच्या पूर्ण शेत तुमचं वेगळं दिसतं. शेणा चांगला चालू झाला, त्याच्यानंतर रोग कमी झाला आणि इकडे तुम्ही नाही मारलेला फवारा.
एवढ्याच गल्ल्या का बरं मारल्या? हे आम्ही एक टेस्ट घेऊन पाहिले. टेस्ट घेऊन पाहिली. आता याचं सेटिंग एवढं भारी आहे. आता याचं सेटिंग बघा, वरची शेंडा बी लूज झालाय आणि फळ पण काय झालं, सुकून गेलेलं आहे. गेला नाही. मग काय बदल वाटला तुम्हाला? इकडच्या फुलाची शायनिंग हा. बघा, इकडच्या फुलांची शायनिंग आणि शेजारी तिथं इकडच्या फुलांची शायनिंग कुठलं आहे बघा, याच्यामध्ये काय आहे? फार मोठा फरक आहे, बदल आहे. बदल आहे. आता त्यावेळेस ड्रोन बिघडला आमचा, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रोनचा सीन नाही दाखवता आला, परंतु कॅमेऱ्याने मोबाईलने आम्हाला जेवढं घेता आलं तेव्हा आम्ही घेतलं. आजही महाराष्ट्रामध्ये जुने शेतकरी अजून याच बुद्धिमत्ते आहे की कृषी अमृत आणि सॉइल चार्जर म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी फार मोठी ही चपराक आहे की सावध व्हा की तुम्ही याच्यामध्ये जे बदल केलेले आहे गेल्या 5 वर्षामध्ये जे अपडेशन झालेलं आहे ते अपडेशन जर नाही केलं तर तुमच्या मनामध्ये आजही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी विषयी अंधश्रद्धाच राहणार आहे. अर्धवट वैदिक वापरल्याचे परिणाम लोकांच्या मनामध्ये संभ्रम राहतो. मी ते असंच आहे, ते तसंच आहे, त्याला बी केमिकल वापरावंच लागते, हे गैरसमज तिथे बघायला मिळाले. आणि मग त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस मार्गदर्शन केलं त्यांनी कबूल केलं की नुसतं कृषी अमृत म्हणजे एससीटी वैदिक नाही, नुसतं सॉइल चार्जर मध्ये एससीटी वैदिक नाही. तुम्हाला असं का नाही वाटलं का सगळ्याला करायला पाहिजे होतं, चूक झाली? ते आम्ही काय झालं, जुनी रीतिरिवाज पद्धतीने आम्ही चाललो ना. हा, जुन्या पद्धतीने चाललो. बर, केमिकलच्या तुम्हाला वाटलं हे नवीन आहे कशाला बाबा, काही झालं? मग तसं नाही झालं ते, पण मग ते अनुभव घ्या त्यासाठी आहे ना. अनुभव आता यायला लागला त्याचा. म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. केमिकलच्या मागे गेल्यावर अशी परिस्थिती होती. नाही आहे. हा, बरोबर आहे. मग तुम्ही कृषी अमृत टाकलं नसतं आणखीन बेकार असती. जास्त बेकारी झाली असते. बरोबर आहे, नुसतं एक टाकलं तरी थोडा फरक पडला, सगळं टाकलं असतं तर असं राहिलं असतं. 2 दुसरी ट्रीटमेंट इकडे केली तुम्ही तर त्याला फरक पडला लगेच. म्हणजे इथून डायरेक्ट तुमचा प्लॉट वेगळा दिसतो पूर्ण. बरोबर आहे ना? लोक फक्त कृषी अमृत वापरता आणि मग नंतर म्हणता की नाही बाबा वातावरणाचा परिणाम होतोच, केमिकल वापरावंच लागतं. आणि इथं बघा यांनी केमिकल सगळं वापरलेलं आहे आणि इकडे मात्र त्यांनी बिलकुल याच्यामध्ये फक्त LSQची शिलाची ट्रीटमेंट घेतली आहे. तर मालाची शायनिंग, साईज, फ्लावरिंग या सगळ्या गोष्टींमध्ये फार आणि चमकीमध्ये किती फरक आहे पहा. इकडच्या मालाला किती चमक आहे, इकडच्या मालाला चमकच नाही पहा. चमकच नाही. तर त्याला RNPHचं आणि SSMचं महत्त्व ज्या शेतकऱ्यांना कळलं, RNPH आणि SSM शिवाय जी शेती आहे ती शेती आज सक्सेस होऊ शकत नाही. भले त्याच्यामध्ये कृषी अमृत असून इथं सॉइल चार्जर असो. आणि जर तुम्हाला रिझल्ट मिळत असतील तर ते काही दिवसांचे आहे, हे तुम्ही अंडरलाईन करून ठेवले. तुम्हीच काही दिवसांनी म्हणणार आहे की पहिल्यासारखे रिझल्ट नाही आहे. हा गैरसमज तुमच्या मनात तयार होणे का? कारण केमिकलमुळे ते रिझल्ट खराब होतात हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जिथं जिथं केमिकल मिक्स करणार आहे तिथं एससीटी वैदिकचं पावित्र्य भ्रष्ट होणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आहे. मग त्या शेतकऱ्याने शेजारच्या जेव्हा LSQच्या शिलाजीची फवारणी केली ते बघितलं तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांनी सुधारणा किती करायला पाहिजे. मग यांचा टोमॅटो खायला एवढा सुंदर, बापरे. बाईट बघा, केमिकलचं खालचं कातर काय होतं, माग असं वर मांडून येतं. बरोबर, चूक आहे. केमिकलचं खाल्ला तुम्ही खाल जा, ते कसं पेढ्यासारखं लागते बघा. खा ना एखादं, खा ना नवीन आलेले खा. एवढ्या पावसाळ्यानंतर काका, एवढ्या पावसाळ्यानंतर असा प्लॉट रस्त्याने जाता तुम्ही, सगळे अशी गांगळी झालेली, लुळे पांगळी पडलेली आणि तुमचा असा पैलवान डायरेक्ट पेढा ज्यावेळेस बाईट घेतो असं वाटतंय की लोण्याचा गोळा खातोय. नाही तर टोमॅटो असं चरबट लागतं प्लास्टिक सारखं, खूपच बाई लागतंय. काका खाल्लं तुम्ही? तो टोमॅटो जेव्हा मी मिटिंगला आणला तर एक शेतकऱ्याला टेस्ट म्हणून दिला. जुना बुजुर्ग शेतकरी होता, 65-70 वर्ष वय असेल त्यांचं. त्या शेतकऱ्याने जाताना लहान मुलासारखा माझ्याकडे मागून घेतला, साहेब म्हणे अजून एक द्या. का? जुनी टेस्ट आठवली ना. हे टोमॅटो कशी क्वालिटी वाटते सांग. जबरदस्त जबरदस्त आणि पक्का माल आहे, घर भरपूर आहे, सुंदर चव चांगली आहे. फार जुने जे चक्री टमाटे होते कशी छोटे छोटे कदम फळी चक्री एकदम मस्त आहे, एकदम सुंदर. यांचं जोरदार टाळ्या वाजवा आपण. थँक्यू सर, थँक्यू धन्यवाद. एक टोमॅटो देऊ. अच्छा, साठी वा, मागून घेतलं म्हणजे चव लागली मला त्यामुळे. बरोबर नाही, कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता त्यांनी माझ्याकडे मागून घ्यायचा तो माझ्या हाताचा टोमॅटो. आणि अक्षरशः प्रत्येक मेळाव्यामध्ये
समोर मांडलेला भाजीपाला असो, फळं असो, मधल्या ब्रेकमध्ये शेतकरी लुटून न्यायचे. शेतकरी स्वतः भाजीपाला, फळं, काकडी, पपई, तुमचं सीताफळ, ड्रॅगन जे नेता येईल ते न्यायचे, लुटायचे. सोनं लुटायच्या ऐवजी आपला भाजीपाला लुटायचे सगळीच शेतकरी. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आम्ही त्या हिरामन जोपळे सरांची व्हिजिट केली आणि ते सगळं ते टोमॅटो एवढे सुंदर होते खायला की आमची सगळी गॅम नुसती खाण्यामध्ये व्यस्त होती. सर आंबटपणा नाहीये आणि खाताना एकदम क्रंची असं जाणवत आहे. गराचं प्रमाण खूप जास्त आहे आणि म्हणजे मऊ आहे असं, वरून टाईट एकदम. हा एकदम टाईट आहे. आणि ते खाऊन आम्ही जेव्हा तिथून त्यांची सगळी मुलाखत घेतली, त्यांचा आनंद शेअर केला, तो सगळा घेऊन जेव्हा आम्ही आलो तर लांबचा पल्ला होता. दुसरी विजिट जी होती ती पेरूची विजिट होती. मग त्या पेरूच्या विजिटसाठी जेव्हा आम्ही गेलो तर संधान नाव त्यांचं, शरद संधान, त्यांनी एस.सी.टी. वैदिकशी कसं संधान साधलं त्याची कहाणी त्यांनी सगळी सांगितली. त्यांच्याबद्दल खूप सारं बोलण्यासारखं आहे. द्राक्ष बागायतदार आहे, जमीन थोडी आहे आणि द्राक्ष बागेला वैतागलेले मागच्या 2-3 वर्ष काही म्हणजे जमलेलं नव्हतं. मागच्या वर्षी शेवटी कृषी अमृत आणि सॉईल चार्जर थोडंसं वापरलं त्या बागेला, तर ती बाग मागच्या वर्षी त्यांची खूप सुंदर आली. शेवटी माल चांगला तयार झाला. मागच्या वर्षी आम्ही 10 बॅगा टाकल्या त्या ऑक्टोबरला छाटणीच्या आधी कृषी अमृतच्या. इतकी जोरात साईज होती. या वर्षी मालही भरपूर निघाला. RNPH 600 ग्रॅम आणि ते RNPH आम्ही भिजून सॉईल चार्जरमध्ये 2 लिटर आणि अर्धा लिटरमध्ये आणि ते ड्रिपनं सोडलं आणि सॉईल कृषी अमृत खाली टाकलं तरी रिझल्ट इतके भारी आले ते आमची. म्हणजे लांबी आणि गोडी बिडी आता कशी गणेश भाऊन आली त्यांना मी मनुके स्वतः खायला दिली ती आपली या वर्षीची. इतकी लांबी होती, इतकं एक मनी पिचका नाही काहीच नाही. आणि जागावर हार्वेस्टिंग होती, पेड कटिंग अजिबात एवढी स्वगा निघाली होती प्लॉटमध्ये. आणि त्यांनी टोमॅटो वापरलं होतं. टोमॅटोला एक बिगाभर क्षेत्रामध्ये त्यांनी 170 जाळ्या ते तोडायचे असे त्यांनी 12-13 खोडे केले. आजच्या काळामध्ये हे स्वप्न आहे फार मोठं. ते म्हणजे टोमॅटो रोज आमच्या 5-6 गाड्या तुटून पडायच्या खाली. एवढं बोज झाला मिठा, एवढं उत्पन्न निघा. टमाट्याला वापरलं तर पहिल्या वर्षी टमाट्याला तेव्हा खतरनाक होतं. टमाटे किती निघाले? टमाटे भरपूर निघाले. 1.5 बिघ्यामध्ये 170 पर्यंत कॅरेट निघायचे. पण लय टमाटे निघाले. हा लय तांबट निघाले. 170 कॅरेट निघाले 1.5 बिघ्यामध्ये. 1.5 बिघा एका खुड्याला. आणि तांबटी अशी व्यापारी ना तिथं गेला का व्यापारी म्हणायचा हे कॅरेट कमी बरं काय म्हणायचं काट्यावर टाका तुम्ही. खटकीच्या खाली एवढं कॅरेट राहायचं तरी 20-21 किलो पर्यंत कॅरेट जायचं. व्यापारी गपची बसायचं मग थोडं पाहायचा. वजनदार तांबटी खायला चवदार एकदम जबरदस्त. कांदे होते जवळजवळ 4.5 ते जवळजवळ 6 बिघा होतं. वरती गवत होतं 5 गुंठे. 6 बिघ्यात 5 ट्रॅक्टरच्या आसपास 5.5 ट्रॅक्टरच्या आसपास कांदे निघाले. अजून कांदा त्यातला गोलटी ठेवील थोडीशी त्याच टमाट्याच्या वारामध्ये. त्याचा अनुभव घेऊन त्यांनी कांदे लावले. कांद्याला खूप सुंदर रिझल्ट आला आणि मग त्यांनी पेरूला वापरायला सुरुवात केली. तर पेरूला त्यांनी पहिल्या वर्षी वापर केला. बेसडोस 2 टाकले तर त्याचे 9 लाख रुपये झाले 1 एकर पेरूची. 2 वर्ष 3 सीझन काढायची. पहिल्या वर्षी 12 टन निघाला. दुसऱ्या वर्षी म्हणजे मध्ये पातळ फळ होतं. आम्ही शाटा मार त्याच्या खालचं फळ 2.5 लाख रुपये त्याची झाली. पहिले 9 लाख रुपये झाली. पहिल्या वर्षी 70-75 रुपये निघला. दुसऱ्या वर्षी केमिकलचा केला, परत आतमध्ये वळवळ करायला लागला म्हणून त्यांनी पुढच्या वर्षी परत केमिकल चालू केलं. 50 क्विंटल माल फोम सेट खाली गळून पडला. तुम्ही याला सुरुवातीपासून हेच वापरताय? हो तेच वापरलं. फक्त मध्ये थोडंसं बिघडलं तर आता मागच्या वर्षीच गोष्ट गळ्यामधली ते पण त्याच्यामुळे फॉर्मही गळाले सर. तुम्हाला फॉर्म गळाले जवळजवळ 50 क्विंटलचे फॉर्म गळाले आमचे. म्हणजे पहिल्या वर्षी पूर्ण वैदिक केला 9 लाख रुपये. दुसऱ्या वर्षी थोडासा दाखला होतो बरं का. पण परत आम्ही थोडासा बदल केला म्हणजे टाकून पाहू 10-20 तर त्याचा इतका साईड इफेक्ट झाला. निमेटोडे वाढून गेला. कसं आहे माहिती का सगळं जातं. ते सुंब जवळ पीळ जात नाही म्हणजे गुण जात नाही माणसाचं. जवळजवळ 50-60% जे त्यांची झाडं आहे ते नेमॅटोडनी सगळे पिवळे पडले, खराब झाले. आणि मग परत यावर्षी त्यांना सद्बुद्धी आली. आणि सद्बुद्धी आल्यानंतर मग त्यांनी यावर्षी पुन्हा एस.सी.टी. वैदिकचं वापरायला सुरुवात केली. पण पुन्हा त्यांची झाडं रिकवर झाली आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला. त्यांनी मुगाचा अनुभव सांगितला. त्याच वावरामध्ये कृषी अमृत टाकलं होतं. पण एवढं उडी देत नाही. इकडे पहा पुढे एकच गली टाकली मुठभर टाकलं होतं बरं का. त्यातले 4 वजी उपटली. इकडे आम्हाला त्रास झाला ना. एवढा उडीद वाढवला काय मापाच्या काम चालू तेव्हा तेवढे सांगा कुडीले एकच गल्ली ना तेव्हा पाणी काय उडीद शेंगाची हिड आहे ना मुंग बरं का. एवढं पावशेर मुंग लावले ते टोकन पद्धतीनं 8 पायल्या मुंग झाले त्याच्यामध्ये. एवढंच कोपरे उडीद किती झालं बापरे. त्यांनी काळी हळद लावली होती. त्या काळी हळदीचं झाड नव्हतं, बेट होतं. बेट
त्याला मिठी मारू शकत नाही 2 माणसं, एवढं मोठं होतं. किमान 60-70 फुटवे असतील त्याला. एकच ठोंब लावलेला आहे. एकच एवढंच होतं. एवढं आल्यावानी ना छोटं होतं. 20 ग्रॅमचं होतं बघ. ते लावलं पडलं ते जर उतरलं ना त्याच तयार झालं. किती मोठं पसरलंय पूर्ण. लय पसरलंय. अजूनही वाढून राहिले साईड कोंब निघून राहिले साईड. हा छोटी बघ कशी स्ट्रॉंग डायरेक्ट असं पूर्ण बागेच्या वरती निघालं होतं काय. हा किती फुटे असतील कमीत कमी 70-80 फुटे असतील. जास्त आहे. जास्त फुटे असतील. भरपूर दाट आहे. काळ्या हळदीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते पाहिलं पाहिजे. मूग करणाऱ्या शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ पाहिला पाहिजे. त्यांचे पेरू पाहिले, पेरूचे फुटवे, त्यांच्या मातीत झालेला बदल त्यांनी सांगितला. शेजारी द्राक्ष बागेमध्ये शेजारी गाळ आहे, परंतु याच्यामध्ये गांडूळ आहे. कशामध्ये? पेरूमध्ये. ही ताकद आहे एसएलईच्या बेसल डोसची. म्हणजे इकडे पहा, इकडे सगळं गाळ आहे. बरोबर आहे. इकडे पहा गाळ आहे सगळं. पाणी साचतं इथे लाईन म्हणजे पूर्ण एकच वावर आहे. आणि एकच वावर आहे. आणि इकडे पूर्ण नरम आहे. एकदम भुसभुशीत. म्हणजे आता ही माती लोटली आपण पावसानं एकदम भुसभुशीत. काहीच नाही, एकदम कोरडे आहे. हे सहज निघत आहे. आता इकडं पाणी गांडुळा खूप आहे त्याच्यामध्ये. लय गांडूळ इतके म्हणजे पूर्ण ओले याच्यामध्ये. हे गांडूळ आहे म्हणून हे काय आहे, गांडूळामुळे काय त्याच्यामुळे एकदम पोकळपणा आहे सगळं. पाऊस झाला सर असं बुडबुड पाणी आहे. हे जे आहे हे डायरेक्ट पाय पाहा तुम्ही. किती कडक आहे. कारण त्याच्या ट्रॅक्टर सुद्धा खाली दाबत त्याच्यावर असं इतकं कडक होणार. तुम्ही काहीच नाही होत. लय फरक काही फरक. याच्यावर जर पाय दिला एकदम मजबूत एकदम मजबूत आहे. इतकं नरम. आता तरी थोडं पावसात हे झालं बरं का. काहीच नाही इतकं नेहमी पाहिलं. तरी तुम्ही अजून बेसल डोस तेवढे टाकले नाही. बेसल डोस पॉवरफुल टाकले तर मला पहिले जे आपण वापरलं होतं त्याचा फायदा सर. त्याचा खरा आहे गंमत. आता कंटिन्यू करा. कंटिन्यू करायचे. तिथून ज्यावेळेस आम्ही चर्चासत्रामध्ये आलो थोडासा उशिरा जायला होता. सुंदर स्वागत झालं. आणि आतमध्ये जेव्हा गेलो एंट्री केली, अपेक्षेपेक्षा थोडे जास्त शेतकरी होते. थोडं बरं वाटलं. आणि SCT प्रेम करणारे शेतकरी हे व्हिडिओ जे पाहतात ना, ते हे रेग्युलर व्हिडिओ पाहणारे नवीन शेतकरी आहे ना, ते खरे SCT काय खरे आधारस्तंभ आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये उदासीनता कशामुळे? जुनी जे SCT त्यांच्या डोक्यात बसलेली आहे 80-20 फॉर्म्युलाची, त्यांना असं वाटतं तीच असायला पाहिजे. ते केमिकलला सोडायला तयार नाही आहे. हा नाशिकचा सर्वात मोठी समस्या आहे. मग जेव्हा आपण पाहिलं की चर्चासत्र सुरू झालं, मित्रांनो सरलाताई होत्या समोर बरेचसे नवीन शेतकरी होते, अभ्यासू शेतकरी होते. आणि त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले तिथे. तर चर्चासत्र एवढं छान झालं तिथे की शेतकऱ्यांना आपले अनुभव सांगण्यासाठी फार काय होता, उत्साह होता. तर मला दुर्दैवाने एक गोष्ट जाणवली. 4 दिवसापूर्वी आम्ही एका फाटक नावाच्या एका मारवाडी शेतकऱ्याच्या व्हिजिटला गेलो होतो. तो तरुण मुलगा 2 वर्षापासून आपल्या व्हिडिओ बघतो आणि त्याने यावर्षी SCT वापरायला सुरुवात केली. त्यांनी केळीला 1.5 एकरला 144 गोण्या कृषी अमृत टाकतो. 144 बॅग आपल्या काय कृषी अमृत म्हणजे 200 किलो. अच्छा 144 बॅगा टाकले कृषी अमृत. आणि अजून किती बेसल डोस टाकले? सगळे एकच टाकले फक्त. हो. 1 पट नाही, 2 पट नाही, 3 पट नाही, 4 पट नाही, 5 पट नाही, 6 पट. 5 ते 6 पटीने त्याने 1.5 एकरला कृषी अमृतच्या गोळ्या टाकल्या. पण त्याने RNPH मात्र तेवढंच वापरलं जेवढं आपण देतो प्रमाणानं. आणि SSMP आपलं RNPH गेलं. RNPH त्याच्यात त्या 6 किलो गेलं. 6 किलो पूर्ण बागेला. अच्छा 144 बॅगला 6 किलो म्हणजे कसं काय? तुमचं काय झालं, कृषी अमृतचं प्रमाण खूप जास्त झालं. ओके. 144 कृषी अमृत बॅगा म्हणजे 20 बॅगांच्या पाठीमागे 3 किलो RNPH असतं. अच्छा. कृषी अमृत हे सॉइल कंडिशनिंग करताना नायट्रोजन लेवल अपडेट करतात, त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजनची उपलब्धी चांगली करतात. मग कृषी अमृतचं प्रमाण तुमचं खूप हाय झालं. 20 बॅगला जर 3 किलो धरलं तर 140 बॅगला किती किलो जायला पाहिजे? 21 किलो. R 21 किलो N 21 किलो P आणि 21 किलो H. तुम्ही देऊ शकता का? नाही. तुम्ही एवढ्या मोठा घास घेऊच नका आणि जो तुम्हाला सहन होणार नाही. मला सांगायचं काय आहे का, तुम्ही तुमच्याकडे खूप पैसे म्हणून तुम्ही खूप सारा रवा घेऊन आले, पण त्याच्याबद्दल तूप पण पाहिजे, साखर पण पाहिजे साहेब. तुम्ही बद्दल रवाच घेऊन आले किंवा तुम्ही बद्दल साखरच घेऊन आले, तर तुम्ही त्या थोड्याशा रव्यामध्ये खूप साखर टाकली तर काय होईल? पाक होईल त्याचं.
तुम्ही कृषी अमृतच्या बॅगांबरोबर RNPH मॅच करायला शिका. ओके. हीच पहिली विधी आहे. त्याच्यामुळे त्याच्या केळींची हाईट काय झाली, पूर्ण मोठी झाली, वेन लांबली. त्याच्यामुळे जी वेन आपल्याकडे 5.5-6 महिन्यात होते ती त्याच्याकडे 7व्या महिन्यात गेली. काहींचा अजून नाहीये वेन, अजून निवेलेली नाही. बरोबर ना? मला आता अर्जंट LSP ची गरज आहे. किती महिने झाले आज? आता 7 महिने होऊन गेले सर. दुसरी चूक त्याने केली होती, खाली तणनाशक मारला होता, ज्याच्यामुळे त्याची खालची पानं काय झाली होती, करपली होती. तणनाशक मी मारले वाटतं. हा सर, तणनाशक मारलं होतं. पण तणनाशक ते जे एकदम पाऊस जे आलं ना सर, मी मल्चिंग त्या हिशोबाने टाकलेली होती सर. इतका तण होता. ब्रश कटर मारायचा ना. ब्रश कटर सर ते नाही, त्यांचं म्हणणं झालं का याला जखम होईल तेवढं राहून द्यायचं ना जागेचं. पण मग ते मला काय म्हणायचंय, झाडाजवळच राहून द्यायचं, झाडापर्यंत धक्का लावून आणि एवढं काढून घ्यायचं. तुम्ही जर तणनाशक मारता सर, तेव्हा तुमचं करपून गेलं बघा खाली सगळं. इथे तुम्हाला पारा तुमचा खाली वाकलाय ना. किती दिवस झाले मारून आता सर? हे तर मे मध्ये मारलेलं आहे. बरोबर आहे ना. हे इफेक्ट बघा ना, अजून त्याचा इफेक्ट दिसतोय बघा. तणावर प्रेम करा. तुम्ही तणावर प्रेम केलं तर लखपती व्हा. एवढे अत्याचार करून सुद्धा त्याने शिलाची ट्रीटमेंट केलेली असल्यामुळे केळीची शायनिंग, त्याचा खाली बुंदा, सॉईलच्या त्याच्या ताकदीमुळे त्याला त्या ठिकाणी बेसोल स्ट्रॉंग गेला होता. त्याच्यामुळे सुंदर प्रकारे ती केळी, त्याच्यामध्ये अंतरी चांगली होती, घड चांगले पडले होते. हे अंतरी पाहिजे. ही अंतरी काय सांगते की हा घड काय होणार आहे, लांब होणार आहे. हे वादे लांब होणार आहे, त्याच्यामध्ये हा घड असा मोठा जाड होणार आहे. हे सगळं आपल्याला कशामध्ये दिसतं, याच्या अंतरीमुळे. आणि काही न करता शेजारी पपई 1 नंबर रंगात आलेली होती. साईडला सहज लावली ती बॉर्डरला. पपई त्याच्याला तर काहीच नाही टाकलं, फक्त सॉईल चार्जर जाते त्याला. पपईला बेसन टाकलेलं ते खूप सुंदर आहे. तेवढी पपई कमीत कमी 2-2.5 किलो असेल. त्याने सांगितलं सर इथं अगदी गवत सुद्धा येत नव्हतं, म्हणजे एकदम असं माररान, हलकी जमीन अत्यंत. पण या जमिनीमध्ये हे चित्र पाहिल्यावर आम्ही सगळे चकित होतो. त्याच्यामध्ये काय झालं सर, त्यांची जमीन होती ना खूप अशी, म्हणजे कस जास्त नव्हता या जमिनीमध्ये. निकस जमीन होती. निकस जमीन होती. आपण गहू केला होता, SSM टाकलं होतं, तरी त्याला एवढे खास असे रिपोर्ट नव्हते आले. तरुण मुलगा आहे, उत्साही आहे, सुशिक्षित आहे, परंतु मला तो ज्ञानाच्या बाबतीमध्ये अशिक्षितच वाटला. कारण त्याला पण थोडंफार अजून त्याच्यामध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, जेवढं नॉलेज पाहिजे, ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि त्यांनी पण ते घेण्याचा तसा प्रयत्न केला नाही, कारण तो चर्चासत्राला पण नव्हता. मग यावेळेस ती एक खंत मला जाणवली. आणि जे शेतकरी आपले, जसे तुम्ही म्हटलात की जे जुने युजर आहे, ज्यांचे व्हिडिओ आलेले आहेत, ते सुद्धा शेतकरी उपस्थित राहत नाही, म्हणजे त्यांच्या मनामध्ये ॲटोमॅटिक निगेटिव्हिटी येते आपोआप. काही नाही, सगळं चांगलं आहे, एखाद्या घरात सगळं चांगलं आहे तरी भावाभावांमध्ये भांडणं होतात, काहीच कारण नाही तरी पण होतात, सगळं व्यवस्थित आहे तरी. तसा प्रकारे हा दुर्बुद्धी आपोआप सुचते मित्रांनो. म्हणजे गृहीत धरलं जातं आणि म्हणून पुढची प्रगती काय होते, थांबते. SCT वैदिकमध्ये स्वतःची प्रगती करण्याला टिकून राहणं म्हणजे तुम्हाला सरला नारम बनावं लागतं. तुम्हाला पाठीवर वेताळा घेतलेल्या विक्रमासारखं विक्रम बनावं लागेल. तुम्हाला आजूबाजूला तुमचं मन विचलित फार होणार आहे, तरच तुम्ही करोडपती. मला हे कळलं की सरलाताई करोडपती काय, पतीचं 1 महिन्याच्या आसपास अँजिओप्लास्टी झालेली असताना, एवढं ऑपरेशन गंभीर झालेलं असताना देखील त्यांना घेऊन कार्यक्रमाला त्यांना सांगितलं, तुमचं जीवन तुमच्या नवऱ्यापुरतं नाही आहे, तुमचं जीवन पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आहे. तुमच्या भरोश्यावर शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी बागा लावल्या, तेव्हा तुम्हाला यावंच लागेल. आणि त्यांनी तो शब्द मोठेपणाने पाळला, म्हणून त्या मोठ्या आहे आणि अजून मोठ्या होणार. त्यांना बाकीचे कंपनीवाले ऑफर देता का आमचे पार्टनर व्हा, त्या काय सांगता, मी आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांची स्वतःचे जे इन्कम आहे ते त्या कंपन्यांपेक्षा डबल आहे. कशामुळे, जे नको आहे त्याला त्यांनी लाथ मारलेली आहे, म्हणजे हवं आहे त्याची त्यांनी साथ सोडलेली नाही. म्हणजे आज या ठिकाणी आपल्याला असं चर्चासत्रामध्ये बघायला मिळालं की नवीन शेतकऱ्यांची संख्या खूप उत्साही होती, चांगली होती. आणि त्या ठिकाणी अनेक जणांनी आपले अनुभव मांडले, खूप उत्साही शेतकरी होते. कांदे तर किती दिवस राहू शकते वैदिकवर. 2 वर्षापूर्वी गारा झाल्या होत्या, आज थर आम्हाला असं वाटलं आता कांदे गेली 40 शेतातच गेलो नाही.
बाकीचे सडून गेले आणि आमच्यावाले आहे तसेच राहिले. आमच्या 5 बिघ्यामध्ये 10-12 गाड्या निघून जसे तसेच काढली पावणे 3 बिघे पावणे तीन महिन्यामध्येच आली काढली आणि आजही उन्हाळ काढली आमच्याकडं आहे तसेच चाळीमध्ये खराब नाही. भाव लोकांचे आहे भरपूर आमचे नाही. तुम्ही जसे चालू राहिले ते तसं आहे आपण शेजारचे आंदोलन मग लावकाचं माझ्या मागणीचीच मला साथ होती. तर आम्ही माझा मुलगा आणि मी तुमचे व्हिडिओ बघितले. आम्ही मला विषमुक्त म्हणजे करायचं हा तर आम्ही आणलं दे म्हणजे काय काळा दिला काय आणि काय वापरी द्या आम्ही इतक्या शिवाय खायला 2-3 वर्ष भास करतो. हा ते समोर आहे. मग जेव्हा ते लोकांची कंडिशन पाहिजे लोकांचे कांदे आणि आमचे कांदे तर बस असे जसे 2-3 वर्ष वाटत 3 दांडकाचा भाग आहे. आता आम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे आमचे 4 डोस व्हायले आता परत 10 डोस भरायचा आहे. 10 एकर क्षेत्र आहे आम्हाला तेवढं वापरतोय आम्ही. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवरात्राचे उपास धरलेले होते मी आता फळावर धरलेले होते. तर आता माझी आता वय जास्त असल्यामुळं उपास सुटले आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानं माझी शिर इथं दाबायची तर काय माझा हात दुखायचा आणि हा पाय पण दुखायचा. तर मग मी आहे ना मनमाडच्या दवाखान्यामध्ये 30,000 रुपये घालून 4 वेळी फरक पडला नाही. मग मुलगी इथं राहते नाशिकला. तर मग ते म्हणजे या मच्छर करायला अशी शरीराची मग मी तिथं आले आणि सारखे रडायचे आणि मग जावं घेऊन तुम्हाला बादल बिदल घेऊन जा माछा बिचार केले लेपले गेले घरी. आणि मग एक मला असं वाटलं 50 ग्रॅम आपल्या गाईला आपण मिल्क चार्जर दिलेले आपण आणखी जास्त वाढवून पाहू. तर मग मिल्क चार्जर गाईला जास्त वाढवलं. 4थ्या दिवशी माझी बंद झाली. कुठे खात नाही आपल्या कुठंच नाही जगात हे मी स्वतः सांगते. तो कार्यक्रम आपला खूप सुंदरपणे पार पडला की त्या चर्चासत्रामध्ये ज्या नवीन गोष्टी आपण शिकवल्या त्याविषयी खूप उत्साही होते. शेतकरी अगदी 2 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत 3 तास बसलेले होते. 2 वाजताचं जेवण शेतकऱ्यांनी 5 वाजता केलं. त्यांना मी एवढंच विचारलं याला खाऊ घालायचं का याला खाऊ घालायचं तुम्ही ठरवा. आणि चमत्कार घडला. शेतकरी 5 वाजेपर्यंत जेवण करायला उठले नाही. सर्व प्रकारचे आपण त्या गिफ्ट वाटल्या. ह्याच्यानंतर ड्रॉ झाला आणि त्या ठिकाणी आपण ते संपून आपण दिलीप चौरे सर त्यांची व्हिजिट करायला गेलो. त्याच्यापूर्वी चर्चासत्रामध्ये आंबेवणीचे एक शेतकरी ज्यांची बाग 18 वर्षाची असताना आपण व्हिजिट केली होती आणि अर्धी पूर्णपणे खोडकिडीने अर्धी कशाला जवळजवळ 70% खाऊन टाकली होती. 25% 30% बाकी होती आणि त्या सालीवरती 100 घड पुढं होती. ती जी बाग होती ती बाग ते शेतकरी उभे राहून सांगत होते लहान मुलासारखी सर ती बाग अजून आहे आणि तिला एवढा माल लागलेला आहे की मोजता येत नाही. आणि आजूबाजूच्या बागा सगळ्या लोकांनी काढून परत लावल्या तरी उभ्याच्या उभ्या आहे म्हणे रिकाम्या उभ्या आहे काही नाही त्यानं. तुम्ही तुमची बाग किती वर्षाची आता 24 दरवर्षी 1 वर्ष वळून आणता. मागच्या ते याला भेटले होते तेव्हा 22 होतं आता 24 झालं. आम्ही भेटलो तेव्हा किती होतं 18 वर्षाची बाग होती. मी गेलो तेव्हा किती वर्षाची 17 वर्षाची होती मी गेलो तेव्हा. आणि त्यावेळेस बागेची कंडिशन अशी होती का धक्का लावला तर फांदी मोडून जाईल ओलांडा मोडूनच जाईल एवढी परिस्थिती बेकार होती. आणि त्या ओलांड्याला 100 घड होतं. ते झाड कवर झाले कवर म्हणजे भरून निघाले. आता नुसतं खोडायचे बनवार पाहिलं ना काही झाडांना 100-100 200 पर्यंत घड त्या बागेला 24 वर्षी. काही झाड उभे बी आहे पण आता त्याचं वयच झालंय ना. बर आणि शेजारी आसपास रासायनिक सगळे उभे म्हणजे एक माणूस उभे आणि डिपॉझिट करतो. आणि आपला बिल होतो खोटं वाटत माणूस कोणी माणूस पुरावा तुमच्या बरोबरच्या बाग आहेत या काही कोणाचीच नाही सगळ्यांच्या डबल झाल्या. ही 17व्या वर्षाची बाग आहे आता आणि हिला किती वर्ष झाले आता 24 वर्ष झाले. दरवर्षी किमान 5-6 लाख रुपये जास्त बरोबर पचले पाहिजे. बरोबर. आरोग्याची ताकद काय
एकदम जोरात आहे. म्हणजे मी मागच्या वर्षी चालू केलं. हा 100% एकदम 100%. आता मध्ये भेसळ नाही. नाही लावत नाही. किती दिवसात झाला आता? जवळ आज दिसायला लागले. किती घट किती खूप त्याचा चेहऱ्याचा आनंद किती आहे बघा. त्यांनी आपली साथ सोडली नाही. आज त्यांचा बाग 18 पासून 24 वर्ष झालेला आहे. हां 6 वर्ष झाली ते आपल्याबरोबर. तरी पण ते 100% वापरत नाही आहे. म्हणजे काय अर्धवट डोस वापरता. केमिकल नाही वापरत ते, पण अर्धवट डोस वापरता. ते एक पहिले. आणि 2 नंबरचे दिलीप चौरेस. ज्यावेळेस दिलीप चौरे सरांच्या घरी गेलो तेव्हा त्यांचं यावर्षी एसिडिटीचं कितवं वर्ष आहे? 4थं वर्ष आहे. 0 केमिकल. काय ती फॅमिली आनंदी, सगळी फॅमिली कार्यक्रमाला आली होती. आणि त्यांचा आग्रह, सर तुम्ही सकाळी आले नाही, आम्ही तुमच्याकरता गोडी छाटणी ठेवली होती, तुमच्या हाताने आम्हाला पहिली काडी कापायची होती आणि तुम्ही आले नाही. ते भांडत होते माझ्याशी. आपण टोमॅटोच्या प्लॉटला घेतले गेलो तर म्हणलं येतो, कार्यक्रम संपल्यावर आम्ही येतो, रुसू नका, चिडू नका. म्हणजे सर नाही, आम्ही सगळी तयारी केली. दिलीप गेलो चौरे राहणार. मला सांगा तुम्ही किती वर्षापासून वापरता? आता 5 वर्ष चालू. 100% वापर. 100%. काय कुठं बोलता? नाही 100%. पाहुणे तुम्ही येणार आले नाही. हां यांच्याकडे आलो. तुमच्या हाताने तू आज करायची छाटणी चालू करायची. मग आम्ही त्यांच्या बागेवर गेलो. सगळा कार्यक्रम संपल्यानंतर एवढा उशिरा गेलो रात्री. त्यांची बाग व्हिजिट केली. अख्खी फॅमिली वाटच पाहत होती. आणि ज्यावेळेस आम्ही बागेत घुसलो त्यांच्या काड्या एवढ्या सुंदर. मी नाही माहिती, मला कुणीतरी सांगावं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट्स करावे की सर माझ्या बागेची काडी अशी मी बघायली. म्हणजे अपवादाने एखाद्या बागेची असू शकेल एवढी सुंदर काडी त्यांची ओझरमध्ये आहे. द्राक्षाची 3रं वर्ष 1.5 एकर बाग आहे. आणि त्या 1.5 एकर बागेची पहिल्या वर्षी 5 लाख रुपये झाले. पहिल्याच वर्षी 180 क्विंटल माल निघाला, 18 टन 1.5 एकरामध्ये. दुसऱ्या वर्षी 24 टन निघाला. मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे 3ऱ्या वर्षी त्यांचं एप्रिल छाटणीच्या वेळेस पाणीच नव्हतं, बेसळ डोसच नाही भरला. त्यांना वाटलं मालच नाही निघणार. पण 2 वर्षाची ताकद एवढी होती का माल निघाला आणि परत 18 टन माल निघाला त्यांचा. पण मागच्या वर्षी बाजार चांगली भेटली कारण मालच नव्हता कुणीकडे. त्यांचे मागच्या वर्षी 9.5 लाख रुपये. म्हणजे 3 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 19 लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न घेतलं 1.5 एकरामध्ये. हे आजच्या काळामध्ये अशक्य आहे नाशिक जिल्ह्यात. आपल्याला पहिल्या वर्षी कितीचा माल निघाला? 180. 5 लाख रुपये झाले. दुसऱ्या वर्षी 240. तेव्हा पण 5 लाखच झाले, बाजार कमी होते. 3ऱ्या वर्षी मागच्या वर्षी 180 निघाला, पण बाजार जास्त भेटले, पैसे 9 लाख 9.5 रुपये झाले. म्हणजे एकंदरीत 20 लाख रुपये बागेने दिले. कर्ज बिर्ज सगळं फेडलं. आणि हे त्यांचं 4थं वर्ष आहे बेसिडिवरीचं. या वर्षी एवढ्या पावसानंतर देखील, सूर्यप्रकाश नसताना देखील कुठल्या प्रकारची फवारणी करता आली नाही. फक्त त्यांनी एप्रिल छाटणीच्या वेळेस जो बेसळ डोस भरला होता RNPH, SSM आणि कृषी अमृतचा, त्या बेसळ डोसवर त्यांची काडी किती मस्त होती ही सर्वांनी पाहिली. खूप आनंद त्यांना. त्यांच्या अशा करंबोळीसारख्या काड्या होत्या, करंबोळीसारख्या. मला सांगायचं आहे, आज यावर्षी शेतकऱ्यांना जवळजवळ 90% शेतकऱ्यांना माहिती आहे की यावर्षी आज भीती आहे. आणि जवळजवळ 70% शेतकऱ्यांना माहिती आहे की माल निघणारच नाही आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीत त्यांची बाग अतिशय सुंदर आहे आणि त्यांचा माल यावर्षी चांगला निघणार, याला काय ज्योतिषाची गरज नाही. मग त्यांचा निरोप घेतला, त्यांचा आनंद, आणि तो सगळा आनंद घेऊन आम्ही परत आलो दुसऱ्या दिवसाच्या ओढीने.